नमस्ते. आज आपण फिश फ्राय कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. चला तर पाहू याची रेसिपी. मी प्रथम 1 किलो फिश घेतलेला आहे स्वच्छ धुवून. त्याच्यावर आपण थोडंसं मीठ टाकत आहोत. त्यानंतर अर्धा चमचा हळद, आणि 1 चमचा आले लसणाची पेस्ट. अर्धा लिंबू देखील पिळून घेतलेले. लिंबू पिळल्याने माशाचा वास जास्त येत नाही आणि ज्युसी मासे होतात आपले तयार. चव छान येते. त्यानंतर 1 चमचा आले लसणाची पेस्ट देखील मी घेतलेली आहे. ते प्रत्येक पीसेसला व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायची आहे. आता हे जेवढं आपण टाकलं ना, हळद, आले लसणाची पेस्ट, मीठ आणि लिंबाचा रस, हे प्रत्येक पीसला व्यवस्थित चोळून ठेवायचं आहे आपल्याला. तर प्रथमतः मी एवढेच मसाले त्याला लावणार आहे. बाकीचे जे साहित्य ते आपण नंतर लावणार आहोत. तर हे जे आपण लावलेले हळद, मीठ, लिंबाचा रस, आले लसणाची पेस्ट हे लावून 10 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला झाकून. त्याच्यानंतर त्याचा मसाला जो आपण वापरणार आहे तो घेतलेला आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तांबडं तिखट, अर्धा चमचा धनेपूड आणि थोडासा गरम मसाला, त्याचं मिश्रण आपण तयार करणार आहे. आणि थोडंसं मीठ, अर्धा चमचा. आता हा सर्व मसाला आपण मिक्सअप करायचा आहे. आणि आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले मासे होते ना, त्याला तो मसाला एक एक पीसला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. थोडंसं त्या मिश्रणामध्ये तो पीस दाबायचा, म्हणजे ते कोटिंग व्यवस्थित येतं. बघा अशा रीतीने. आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेले, त्याच्यामध्ये एक एक पीस व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे आपल्याला. अशा रीतीने एक एक पीस. तेल तापलेलं पाहिजे आपलं, जे व्यवस्थित छान तळले जातात मासे. बघा सुंदरसे असे मासे आपले तळले जाते. एका बाजूनी 2-3 मिनिटं तळून घेतली की पलटी करायच्यात आपल्याला ते पीस, म्हणजे छान तळून निघतात आपले मासे. खूप सुंदर चव लागते या माशांची. अशा प्रकारचा मसाला तयार करून तुम्ही मासे फ्राय करून बघा, खूप सुंदर लागतात, कुरकुरीत होतात, खूप टेस्टी होतात. बघा किती सुंदर तळले गेले. अशा प्रकारे तुम्ही मासे तळून पहा, खाऊन पहा. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा. थँक्यू.